निसर्गाने समृद्ध संपन्न असं आपलं हे कोकण. तुम्हाला खोली दाखवण्यासाठी आता रविदादा त्या खड्ड्यांमध्ये उतरेल आणि दादाला सापडलंय मगरीचं बीळ. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण जी आपली गावाकडची छोटीशी जागा आहे ती आपण कशी साफ केली. त्यानंतर आपला आजचा हा व्हिडिओ त्याची पुढची स्टेप म्हणजे त्या जागेभोवती आपण जाळीचं कंपाऊंड कसं बांधणार आहोत त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यासोबतच आपण जे नारळ लावणार आहोत त्यासाठी आपण खड्डे किती बाय कितीचे खड्डे आपले असले पाहिजे, किती अंतरावरती ते खड्डे असले पाहिजेत, याबद्दलचा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो असणार आहे. तर सुरू करूया मग आजच्या आपल्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण आता एवढी जागा साफ केलेली आहे आणि ह्या जागेवर आपल्याला आता नारळाची झाडं माड लावायचे आहेत. तर इकडे आपल्याकडे डुक्कर वगैरे खूप असतात आणि ते या नारळाच्या झाडांची नासधूस करतात, त्यामुळे आपल्याला कुंपण घालायचं आहे. आणि ते कुंपण घालण्यासाठीच आपण आता ही बॉर्डर आखतोय. इकडून हे बघा, इथे या साईडला पिवळी रशी जर तुम्हाला दिसत असेल, तिकडे त्या साईडला मागे आपला रविदादा आहे, तिकडे ती रशी खेचतोय ते बघा. ही आपण अशी संपूर्ण बॉर्डर इथे आखून घेणार आहोत. आता आपण आता ही भुरी टाकून बॉर्डर आखून घेतोय. आपण रशी बांधलेली आहे मग अशी तुम्हाला सांगितलं तसं. मित्रांनो, आपण आता 7-7 फुटाच्या अंतरावरती लाईन मारतोय आणि त्या 7-7 फुटावरती आपण पोल उभे करणार आहोत कुंपण बांधण्यासाठी. आणि रविदादाने ते माप घेतलं आहे 7 फुटाचं. ती काठी जी आहे त्याच्या हातात ती 7 फुटाची आहे आणि 7-7 फुटावरती तो मार्किंग करून ठेवतोय. हे बघा मित्रांनो, हे कुंपणासाठी ह्या आपण जाळ्या मागवलेल्या आहेत. एकूण 9 बंडल आपण मागवलेले आहेत. 50 फूटचा एक बंडल असतो. आपली जी जागा आहे एकूण इथे ती अंदाजे 450 फूट आहे इथून इथपर्यंत. त्यामुळे आपण 50 × 9 450 असे 9 बंडल आपण हे मागवलेले आहेत. हे बघा, आणि ह्या बंडलची हाईट उंची 4 फूट आहे. 4 फूट. हे बघा, जवळ मी तुम्हाला दाखवतो. हे लॉकवाले असे असतात, सिस्टम एकात एक गुंतवलेला आहे हा तारा. मित्रांनो, आपण आता इथे खड्डे खणायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, इथे आपला शरददादा पाराईच्या साहाय्याने तो खड्डा खणतोय. हा एक कोपरा इकडे या साईडला आणि तिथे आपला त्या साईडला रविदादा आहे त्या कोपऱ्यात, तो तिकडे एका पाराईच्या साहाय्याने खड्डा खणतोय. या कोपऱ्यात आपण थोडे जाडे पोल लावणार आहोत, लोखंडाचे आयबीमवाले, म्हणजे थोडी मजबूती भेटेल आपल्याला. आणि मध्ये मध्ये आपण ते गोलवाले पाईप असतात ते सपोर्टसाठी लावू, जिथे आपण ही मार्किंग केलेली आहे व्हाईटवाली 7-7 फुटावरती. इथे आपला रविदादा ह्या कोपऱ्यात एक खड्डा खणतोय आणि असेच आपण 7-7 फुटावर आपल्याला हे खड्डे खणत जायचे पूर्ण चौरसभर. या मित्रांनो, आपले आता कुंपणासाठी लागणारे खड्डे मारून झालेले आहेत आणि ह्या खड्ड्यांमध्ये, कुंपणांच्या खड्ड्यांमध्ये आपण असे पोल उभे करणार आहोत. मित्रांनो बघा, हे 5 फुटाचे पोल आहेत आणि अर्धा ते 1 फूट जवळजवळ तो आतमध्ये गेलेला आहे. ठीक आहे, बघा एवढा हा आतमध्ये जातो. असे आपण एक थोडेसे अंदाज करण्यासाठी हे लावलेले आहेत. हा आपला जो नेट आहे, ही जाळी जी आहे ती 4 फुटाची आहे, त्यामुळे आपण 5 फुटाचा हा पोल उभा केलेला आहे, जेणेकरून तो अर्धा 1 फूट आतमध्ये जाईल आणि 4 फूट जाळी वरती राहील. मित्रांनो, हे बघा, आपले हे पोल जवळजवळ आता उभे करून झालेले आहेत लांब लांबपर्यंत, त्या साईडला सुद्धा. आणि बाकीचे काही पोल जे आहेत ते रंगवण्याचं काम राजू इकडे करते आहे. मित्रांनो, जे कंपाऊंड आपण घालतो त्याला सिमेंटचे पोल उभे करतात, पण सिमेंटच्या पोलचा सुद्धा खर्च बराच असतो. परत 150-200 रुपयाला एक पोल भेटतो जवळजवळ अंदाजे. पण आपण काय एक आयडिया लावली आहे की आपल्याकडे जे लोखंड होतं पूर्वीचं, म्हणजे 2020ला आपल्याकडे वादळ आलेलं, 3 जून 2020ला, त्या वादळात आपल्या घराचं प्रचंड नुकसान झालेलं.
तेव्हा काही पोल किंवा आय बीम असतात, चॅनल असतात, ते तुटलेले वाकडे झालेले. आपल्या घरावरचं छप्परच उडवून घेऊन गेलेला तो वादळ, एवढा प्रचंड तो वादळ होता. तर तेच आपण आता यूज करतो आहे. त्याचा आपण कट केले ते पाईप्स किंवा ते चॅनल्स आणि तेच आपण आता इथे कंपाऊंडसाठी उभे केलेले आहेत. हे बघा मित्रांनो, आपण आता नारळ लावण्यासाठी खड्डे खणायला सुरुवात केलेली आहे. तिथे शरददा, वहिनी आणि रविदादांनी एक खड्डा खणलेला आहे. या साईडला एक खड्डा आहे, इथे हा एक आहे, इथे हा एक आहे. आणि ह्यांचं अंतर, एकमेकांमधलं जे अंतर आहे ते अंदाजे 18 ते 20 फुटाच्या आसपास आपण अंतर ठेवलेलं आहे. बघा एक खड्डा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, बघा हा जो खड्डा आहे, हा खड्डा जवळजवळ 2 फुटाच्या आसपास याची खोली आहे आणि ह्याची रुंदी सुद्धा 2 फुटाच्या आसपास आहे, म्हणजे चौरस 2 फूट. तुम्हाला खोली दाखवण्यासाठी आता रविदादा त्या खड्ड्यांमध्ये उतरेल. हे बघा, त्याच्या ढोपराच्या वरपर्यंत जवळजवळ हा खड्डा खोल आहे आणि रुंदसुद्धा तेवढाच आहे, जवळजवळ 2 फुटाच्या आसपास. हा बघा, आणि असेच तिथे खड्डे पुढे आहेत, तिथे आहेत, इथे आपण खड्डे खणतोय. टिकाव फावडा वगैरे घेऊन आपलं हे खड्डे खणायचं काम सुरू आहे मित्रांनो. आपले शिवानी वहिनी तिथे काम करते खड्डे खणायचं. इथे पुढे आपला, हा बघा, आपला उमेश दादा पण इकडे आहे, निरीक्षण करतोय. आणि इथे आपला शरद दादा इथे अजून एक खड्डा खणायला सुरुवात केलेली आहे त्यांनी पारईच्या सहाय्याने. हे सगळं काम आपलं चालू आहे आता मित्रांनो. त्या साईडला पुढे पण आपल्याला अजून खड्डे खणायचे आहेत अजून. हे बघा, आपला उमेश दादा पण आता इथे थोडंफार खड्डे खणतोय, आपल्याला मदत करतोय. एका त्याच्या गावामध्ये किती माती तो काढतोय, जबरदस्त अशी ताकद आपल्या उमेश दादामध्ये. पहिली सिमेंटच्या गोणीच्या गोणी तो 1-1 किलोमीटर, 2-2 गोण्या का, हां 2-2 गोण्या तो उचलून अर्धा 1-1 किलोमीटर एकटा घेऊन जायचा बिंदास. अजून पण तो घेऊन जाऊ शकतो. थोडंसं त्याचा काही मेडिकल रिझन्समुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, पण आता तो व्यवस्थित फिट आहे आणि आताही तो पुन्हा कामं करायला त्याने सुरुवात केलेली आहे. आपण हे 2x2चे खड्डे जे खणतो, खोली पण आपण जास्त ठेवली, अंदाजे 2 फूट वगैरे. तर आपण दादा हे 2 फुटाची खोली आपण का ठेवतो, म्हणजे झाडाला लवकरात लवकर म्हणजे जागा मिळाली पाहिजे, भुसभुशीत जागा भेटली पाहिजे, भुसभुशीत जागा भेटली पाहिजे म्हणून. म्हणजे दादाचं असं म्हणणं आहे की नारळाच्या झाडाला जेव्हा मुळांना किंवा थोडी भुसभुशीत जागा असेल ना, तर ते त्याच्यासाठी अनुकूल असतं. म्हणजे जी आपण जी ढिगाऱ्याची माती काढली आहे खड्ड्यातून खणून, ती थोडी पोकळ राहते आजूबाजूच्या मातीच्या मानाने. मग ती पोकळ माती, भुसभुशीत माती त्याला भेटेल आणि त्याच्यासाठीच ते एक पोषक वातावरण तयार होईल, बरोबर ना. त्यामुळे आपण थोडं खोल खड्डे याच्यासाठी आत्ताच खणतोय. आता हे ठराविक अंतरावर आपण खड्डे खणले आहेत आणि तिथे आपण जेव्हा नारळाची झाडं लावू, तेव्हा ती नारळाच्या झाडांची जेव्हा एक स्ट्रेट लाईन दिसेल, लाईनीत जेव्हा ती नारळाची झाडं दिसतील लांबून, ते दृश्य बघायला खूप सुंदर वाटेल आणि ते आताच आम्ही इमॅजिन करू शकतो मित्रांनो. तर ही मेहनत जे आपण सगळे घेतो आहे, त्याचं चीज किंवा त्याचं एक चांगला नजारा दृश्य आपण काही दिवसांनी, महिन्यानी किंवा वर्षांनी आपण नक्कीच बघू. तर मित्रांनो, आपण आता इथे खड्डे खणतोय नारळाची झाडं लावण्यासाठी, रोपं लावण्यासाठी. आणि आपली ही जी जागा आहे ती नदी किनारी आहे. बघा, छोटीशी नदी आहे आपल्या गावाच्या बाजूने जी वाहते ती. आणि मागे बघितलं तर ती गर्द झाडी कबी आहे. आणि आपला शरददादा आता इथे एक खड्डा खणत होता आणि तिथे त्याला सापडलंय मगरीचं बीळ. तर आपण आता तिकडे जाऊन बघूयात, तुम्हाला सुद्धा ते दाखवूयात. चला. बघा, हा जर तुम्ही बघितलात ना, हा आपला हा उभा खड्डा होता असा खणायचा, पण इथे खाली एवढी भुसभुशीत जागा आहे आणि दादांनी जस्ट एक पारई मारली इथे आणि पूर्ण माती ती खाली आतमध्ये गेली आहे. बघा, हा मातीचा ढिगारा बघा. आणि इथे मित्रांनो अंदाजे 10 फुटावरती, बरोबर ना दादा, 10 फुटावरती ह्या बिळाचं तोंड आहे. बघा, ह्या साईडला इथे हे बघा, हे मगरीच्या बिळाचं तोंड आहे. मी तुम्हाला थोडं अजून जवळून दाखवतो. हे बघा, हे पूर्ण ह्या साईडनी इथे हे पूर्ण आहे. बघा, ते दादा जो बसलाय तिकडून ते हे इथपर्यंत, हे अंदाजे 10-12 फुटाचं अंतर, हे पूर्ण मगरीचं एवढं मोठं बीळ आहे. आणि त्या बिळाचा एंड तिकडे आपल्याला खड्डा खणताना सापडलेला आहे. बघा, इथे ही गर्द झाडी असते कबीची, त्या झाडींमध्ये कदाचित मगर असू शकते.
त्याचंच हे बीळ आपल्याला इथे आता दिसलेलं आहे. इथून मी केलं थोडंसं झूम करतो. इथे आतमध्ये पूर्ण पोकळ जागा आहे आणि इथे या दादानी आपल्या आता दगडी वगैरे टाकलेली आहेत. थोडीशी आपण हे पॅक करूया थोडंसं, नाही तर पूर्ण आपली ती जमीन पोखरत फूडपर्यंत जाईल. आपलं शरद दादा तिकडे आहे. दादानी आता थोडं अजून क्लिअर केलं आहे आपल्याला दिसण्यासाठी ते बीळ. हे बघा, इथून तुम्हाला थोडाफार अंदाज येईल. बघा हे बघा, हे बीळ बघा. तुम्हाला त्या साईडला तो उजेड दिसत असेल. हे बघा, हे एवढं मोठं बीळ आहे, पूर्ण 10 फूट अंदाजे, जास्त कदाचित 12 फूटच्या आसपास लांब असं हे मगरीचं बीळ. मित्रांनो, हे पोल उभे करण्यासाठी आपण सिमेंटचा आणि रेतीचा वापर करतो इथे. दादा, हे आपण सिमेंट तर आपण आणला दुकानातून, पण ही जी रेती आहे ती आपण नदीवरूनच घेतली आहे, बरोबर ना? आणि ती लाल लाल रेती आहे, तर ती चांगली असते का म्हणजे असं बांधकामासाठी? खालीपेक्षा चांगली असते. इथे आपण सिमेंट टाकून तो पोल घट्ट करतोय अशा पद्धतीने. मित्रांनो, आपले कुंपणासाठी खड्डे मारून झाले, त्यानंतर आपण त्याच्यात पोल उभे केले आणि पोलमध्ये आपण सिमेंट ओतलेलं आहे. आणि आपला आता शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे आपल्याला आता ती तार जी जाळी असते कंपाऊंडसाठी लागणारी ती ओढायची आहे. आणि माझ्या मागे शरददा, रविदादा आणि आपले शांताराम काका तेच काम सध्या करतायत. हे बघा, इथून त्यांनी सुरुवात केली ही, आणि हा एक बंडल त्यांनी ओढलेला आहे. एका बंडलमध्ये एवढं अंतर आपण कवर केलेलं आहे. आणि आता हा पुढचा बंडल, दुसरा बंडल ते लावतायत. मित्रांनो, आपला शरद दादा ह्या 2 जाळ्यांना आता जॉईन करतोय. मित्रांनो, हा बघा, हा जॉईन मारून आपला झालेला आहे. आता शरद दादानी हा जॉईन मारलेला आहे. व्हाईट लाईन तुम्हाला दिसत असेल तर. आणि हा दुसरा बंडल आपण आता लावतोय. जसं कुंपण लावणं त्यामाने थोडंसं सोपं आहे. तो जो बंडल असतो तो आपल्याला ओपन करत जावा लागतो. आणि जे आपण पोल उभे केलेले आहेत अगोदर मेहनत घेऊन, त्या पोलाला आपण तिथे त्यांना जॉईन करतो तारेने वगैरे, गाठ मारून ठेवतो जेणेकरून ते हलणार नाही. आता दादानी तो बंडल जवळजवळ ओपन केलेलं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. आपण 7-7 फुटाचं ते डिस्टन्स ठेवलं आहे 2 खांबांमधलं, पोलमधलं. आणि इथे शरददादाने ती जाळी ताणलेली आहे जेवढी शक्य होईल तेवढी. इथे आपला रविदादा ती जाळी ताणतो आहे, तेवढी टाईट बसेल. आणि इथे आपले शांताराम काका ते जाळी पोलाला बांधण्याचं काम करतायत तारेने, जेणेकरून ते अजून घट्ट आणि मजबूत राहील. हे बघा, आपण ते असं तार बांधून पोलाला ती जाळी ओढून घेतो आणि टाईट करतोय. ती सहजासहजी लवकर निघणार नाही. असेच आपण 2 ते 3 तार प्रत्येक पोलाला बांधतोय. इथे ह्या पोलाला सुद्धा बघा, हा इथे एक जॉईन मारलेला आहे आपण, हा इथे एक जॉईन मारलेला आहे. आता सध्या 2-2 जॉईनच आपण मारलेले आहेत जाळी ओढण्यापुरते. त्याच्यानंतर जेव्हा आपली पूर्ण जाळी ओढून होईल त्याच्यानंतर आपण आपल्याला गरज वाटेल तसं आपण 1-2 आपण जॉईन अजून प्रत्येक पोलाला वाढवू शकतो. मित्रांनो, आता आपलं कंपाऊंड जवळजवळ पूर्ण झालेलं आहे घालून. या तारा ज्या तुम्ही माझ्या मागे बघताय, या तारा सगळीकडून ओढून झालेल्या आहेत, ती जाळी. आणि आपला शरददादा, रविदा आणि शांताराम हे जाळी लावण्याचं काम करत होते. आणि आता शेवटची जाळी, शेवटच्या पोलपर्यंत आपण पोचलेलो आहोत. बघा, इथून आपण सुरुवात केली, टप्प्याटप्प्यावर आपण पोल लावलेले आहेत. आणि ती जाळी आपण त्या पोलाच्या बाजूनी ओढत गेलो, पोलाला टाईट करत गेलो टाके मारून. तेव्हा तिथपर्यंत लांबपर्यंत, जिथे आपल्या ते नारळाचं झाड दिसतंय तिथपर्यंत. तिथून असा हा चौरस आपण इथपर्यंत बांधला. बघा,
आणि आता परत तिथपर्यंत जाळी आपण ओढलेली आहे स्टार्टिंग पॉईंटपर्यंत. आणि आता शेवटचा खांब जो आहे, पोल जो आहे, त्यालासुद्धा आपण जवळजवळ जाळी बांधून झालेली आहे. आणि आता शरद जिथे तुम्हाला दिसतोय 2 खांबांच्या मध्ये, ते आपल्याला गेट लावायचं आहे. पण कवाडी आपण बोलतो बरोबर ना आता. हां, तर कवाडी किंवा तो गेट अजून आपला आलेला नाही आहे, तो 2-4 दिवसांनी येईल. हां, हा तात्पुरता गेट आपण इथे लावतोय, कारण आपल्याला आता इथे जिथे खड्डे खणलेत तिथे आपल्याला नारळाची झाडं किंवा रोपं आणून लावायची आहेत. आणि हा गेट आपण असाच ओपन ठेवला तर डुकरं येऊन पूर्ण नासधूस करून टाकतील आणि आपली मेहनत वाया घालवतील. त्यामुळे आपण हा तात्पुरता गेट आपण इथे करतोय. हे बघा मित्रांनो, किती सुंदर वाटतं हे सगळं बघायला. निसर्गाने समृद्ध, संपन्न असं आपलं हे कोकण. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण या जागेभोवती कंपाऊंड कसं बांधलं, त्यासोबतच जे नारळ लावण्यासाठी, माड लावण्यासाठी, माडाची झाडं लावण्यासाठी जे खड्डे आपल्याला खणायला लागतात ते केवढे मोठे असावे लागतात, किती अंतरावरती ते असावे लागतात, हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी नारळाची झाडं दादानी त्याच्या घराजवळ लावली आहेत, ज्याला 1-2 वर्ष झालेत किंवा जास्त थोडीशी, ती आपण कशी उकरून काढणार आहोत आणि नंतर इथे कशी लावणार आहोत, हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.